युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. खरंच बावनकुळेंनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फसवलं का? महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे. रविराज साबळे आणि बावनकुळे यांच्यात एक युद्ध होणार आहे. युद्ध कसलं? बावनकुळे साहेबांनी रविराज साबळेला 25 कोटींची नोटीस पाठवली. काय वाटतं तुम्हाला? 25 कोटीची नोटीस का पाठवली असेल? काय नेमकं याच्या मागचं कारण? हा व्हिडिओ पूर्ण बघा. महसूल मंत्री बावनकुळे यांनी रविराज साबळेवर आरोप केला की तू माझी बदनामी करत आहे, माझ्या प्रतिष्ठेशी तू खेळत आहेस, सोशल मीडियावर तू माझी बदनामी करून राहिला. या कारणामुळं बावनकुळेंनी 25 कोटीची मानहानीची नोटीस रविराज साबळेला पाठवली. काय वाटतं तुम्हाला? 25 कोटीची नोटीस कशी पाठवली सर? काय नाही, हा व्हिडिओच्या मार्फत बघा. पूर्ण व्हिडिओ बघा. फेसबुकवर बघत असेल तर फॉलो करायला विसरायचं नाही. युट्यूब बघत असेल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. महाराष्ट्रात मोठी खळबळ उडालेली आहे. रविराज साबळे हे शेतकरी नेते आहे, मजूर नेते आहे. मजुरासाठी आवाज उठवतात, शेतकऱ्यांसाठी आवाज उठवतात. त्यांचा एकच प्रश्न आहे, शेतकऱ्यांसाठी एकच प्रश्न आहे त्यांचा महसूल मंत्रींना, बावनकुळेंना, की तुम्ही कर्जमाफी फक्त कागदावर निर्मित केलेली आहे, अजून शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नाही. शेतकरी हे महाराष्ट्रातला शेतकरी वर्ग हा बँकेच्या हेरधाऱ्या करत आहे, तरी त्याची कर्जमाफी होत नाही. तुम्ही तारीखवर तारीख देऊन राहिले. काय चालू आहे तुमचं? महाराष्ट्र हे भोंगळ आहे, दुसरं काहीच नाही असा आक्षेप आहे. काय वाटतं तुम्हाला? खरंच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला महसूल मंत्री बावनकुळेंनी फसवलं का? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. बावनकुळेंनी आपल्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब शेतकऱ्याला फसवलं का? फसवण्याचा उद्देश का? महसूल मंत्री म्हणत आहे की आम्ही कर्जमाफी करणार शेतकऱ्याची, पण कर्जमाफी कोण्या पद्धतीने करणार? त्यांनी ठराविक उद्दिष्ट त्यांनी सांगितलेले आहे. कुठले आहे ठराविक उद्दिष्टे? तुम्हाला माहित असेल, ज्या शेतकऱ्याच्या घरी घोडा गाडी असेल, कार असेल, बिल्डिंग असेल, बंगला असेल, त्याची कर्जमाफी होणार नाही आणि बाकीच्या लोकांची होणार. पण कर्जमाफी कधी होणार, काय होणार, हे रविराज साबळेंनी प्रश्न केला आहे महसूल मंत्रींना. आणि महसूल मंत्री म्हणत आहे की माझ्यावर याने आरोप केलेले आहे आणि या आरोपीच्या माध्यमातून 25 कोटीची मानहानीचा दावा हा रविराज साबळेवर ठोकला. आणि हा दावा कशा पद्धतीने ठोकला, काय नाही, हा व्हिडिओ पूर्ण बघा. रविराज साबळेने सोशल मीडियावर व्हिडिओ बनवले आणि व्हिडिओ बनवल्यावर महसूल मंत्रींना ताप असा आला की सांगू शकत नाही. तुम्हाला माहित आहे, राजकारणामध्ये खळबळ उडण्याचं कारण एकच आहे, ही महाराष्ट्रामध्ये शासन कोणाचं आहे? बीजेपी लोकांचं आहे. आणि महसूल मंत्री हे पण बीजेपीतले आहे. त्या कारणामुळं त्यांना असं वाटतंय की हा मला कलंक लावण्याचा प्रयत्न करत आहे. रविराज साबळे हा शेतकऱ्यासाठी बोलतो, मजूर वर्गासाठी बोलतो, पण हा शेतकऱ्यासाठी बोलतो, मजूर वर्गासाठी बोलतो. त्या कारणामुळे महसूल मंत्री बावनकुळे हे आवाज शेतकऱ्याचा दाबण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल महसूल मंत्री, तर तुम्ही एका माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल, बाकीच्या लोकांचा आवाज दाबू शकत नाही. कारण ह्या भारतामध्ये संविधान लागू आहे, बोलण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. तुम्ही हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न चालू आहे, तर लोकशाही खतम करण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही मुळीच कपून घेणार नाही. तर महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करून राहिला, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या मुलांचे लग्न नाही होऊन राहिले. विचार करण्याची गोष्ट आहे. आणि महसूल मंत्री साहेब, तुम्ही शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही कित्येक शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल. या शेतकऱ्याला तुम्ही 25 कोटीची नोटीस पाठवली, तर तुम्ही ह्या 25 कोटी कुठून देणार शेतकरी? तुम्हालाही माहित आहे 25 कोटी देऊ शकत नाही. आणि 25 कोटी नसं देऊ शकत तर माफी मागावी. माफी काय मागणार हो? का कशावरून मागणार ते मला सांगा. शेतकरी हा रडून राहिला, मरून राहिला. तुम्हाला माहित नाही, दुष्काळग्रस्त शेतकरी आहे, त्याला पीक होऊन राहिलं नाही. आणि गारपीटमुळं, वारांच्या मुळे आणि पाण्याच्या मुळे शेतकऱ्याच्या घरचे जनावर मरण पावले, शेतकऱ्याचे पीक पुढे झोपून गेले. तर ते तुम्हाला दिसत नाही. कुठला अधिकारी पंचनामा करायला शेतकऱ्याच्या शेतात गेला नाही.
तुम्ही काय बोलून राहिले, काय नाही, काय भान आहे की काय नाही तुम्हाला, माझं हे मत आहे. रविराज साबळेंनी एक प्रश्न उपस्थित केले सोशल मीडियावर आणि या सोशल मीडियावर उपस्थित केल्यावर बावनकुळेला लागले संडास. त्या कारणामुळे ते म्हणून राहिले की हा रविराज साबळे माझ्या प्रतिमेशी खेळत आहे, लायसन लावण्याचा प्रयत्न करत आहे, मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्या कारणामुळे 25 कोटी रुपयाची मानहानीचा नोटीस या रविराज साबळेला पाठवली. हे चुकीचं आहे. शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करून राहिले तुम्ही. कारण हा रविराज साबळे शेतकऱ्यासाठी बोलतो, शेतकऱ्यासाठी लढतो आणि त्याने कधी मोर्चे काढले नाही, त्याने कधी नाही. पण आता प्रयत्न चालू आहे. एक नवयुवक पुढे जन्माला आलेला आहे शेतकऱ्यासाठी काहीतरी करण्यासाठी उद्देशन आहे. त्या उद्देशातून तो तुम्हाला बोलून राहिला. आणि तुम्हाला माहित आहे रविराज साबळे बीजेपीला टार्गेट करतो, फडणवीसला टार्गेट करतो, त्यांच्या राजकारणाच्या नेत्यांना टार्गेट करतो. का करतो? कारण त्याला संविधानाने दिलेला अधिकार आहे, तो संविधानाचं पालन करतो. संविधानाच्या उद्दिष्टाने मूलभूत गरजा त्या संविधानाने दिलेला आहे. एक आक्षेप दिलेला नाही आम्हाला, एक गरजा दिलेला आहे. त्या गरजेतून आम्ही आक्षेप करू शकतो. आणि कोणीही नेता चुकीच्या पद्धतीने वागत असेल, फसवण्याचं काम करत असेल तर संविधानाचा दणका हा मिळल्याशिवाय राहत नाही. पण रविराज साबळे हा व्यक्ती शेतकऱ्यासाठी लढतो आणि शेतकऱ्यासाठी आवाज उठवतो. त्या शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा महसूल मंत्री साहेब करत आहे. पण माझं एकच म्हणणं आहे महसूल मंत्री साहेबांना, साहेब ध्यानावर आहे की नाही तुम्ही? हा 25 कोटी कुठून देणार तुम्हाला? महसूल मंत्री साहेब तो क्षमा मागेल तुम्हाला, पण क्षमा का मागणार ते सांगा मला. महसूल मंत्री साहेब तुम्ही शेतकऱ्याच्या कर्जमाफीची तुम्ही जाहीर घोषणा करता, शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे हेचे उद्दिष्ट तुमच्या मनात नाही. महाराष्ट्रातला शेतकरी बँकेच्या चक्रा मारू तो थकला तरीही त्याचं कर्जमाफी झाली नाही. फक्त तुम्ही वादे करता, तुमचे इरादे नाही राहत कर्जमाफीचे, त्याच्या मालाला भाव नाही हो. शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे आपला महाराष्ट्रातला, मरून राहिला ते तुम्हाला दिसत नाही. आणि सोशल मीडियावर जे शेतकरी पुरुष, शेतकरी पुत्र आवाज उठवतात त्यांचे तुम्ही अकाउंट बंद करतात, बॅन करतात. म्हणजे तुम्हाला हा महाराष्ट्रामध्ये हुकुमशाही लादायची आहे, लोकशाही नाही. तुम्हाला लोकशाही खतम करण्याची आहे, हुकुमशाही तुम्हाला लादायची आहे. म्हणजे हा शेतकरीच उरला ना. शेतकऱ्यावर कितीही काही करत असाल तर शेतकरी हाच कामी पडतो, कारण शेतकरी अन्नदाता आहे. तुम्ही सोनं नाणं पीक खाता काय? सोनं नाणं तुम्ही दगड खाता काय? नाही ना, कारण अन्न खावं लागेल. तुमच्या म्हणजे किती हिरे जवाहरात कितीही असो, सोनं नाणं असो, ते तुमचे त्यानं पोट भरणार नाही. तुमचे अंग त्याने सुंदर दिसेल पण पोट भरणे गरजेचं आहे. आणि पोट कोण भरू शकतो? हा शेतकरी भरू शकतो. आणि शेतकरी जगला तर हा देश सुखी राहणार. पण तुम्ही ह्या शेतकऱ्याला मारण्याचा प्रयत्न करत आहात आणि शेतकऱ्याचा आवाज थांबवण्याचा प्रयत्न करत आहात. महसूल मंत्री साहेब हा रविराज साबळे 25 कोटी कुठून देणार ते सांगा मला. हा शेतकरी पुत्र आहे, शेतकऱ्यासाठी आवाज उठवतो आणि यानं माफी मागितली तर तुम्ही शेतकऱ्याचे कर्ज माफी करणार का? नाही करू शकणार. नक्की कमेंट करून सांगा महाराष्ट्रातला महसूल मंत्री यांनी शेतकऱ्याला फसवलं का? नक्की कमेंट करा. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.